हॅलो. येतोय का माझा आवाज? हो, हॅलो. येतोय. हा, नमस्कार. येतोय. दिलीप भाऊ आहेत का? जय गुरु सर. हो, मी आहे इथं. हा. आज काय झाला प्रॉब्लेम, ते लॉगिनच होईना माझ्या याच्यावरून. ते चेंज अच्छा. केलं नाव सगळं. हा हा. तुम्ही ठीक. शेअरची रिक्वेस्ट टाका, मी अप्रूव्ह करतो, म्हणजे मग तुम्हाला करता येईल शेअर. हो हो हो. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. करू शेअर? हा, नाही, शेअर शेअर करा. कारण मी केलं ना, मला रिक्वेस्ट येईल, मी अप्रूव्ह करतो, म्हणजे तुम्हाला शेअर करता येईल. माझं झालं शेअर झालं, हा, तो मग दिसतंय का ठीक आहे. सगळ्यांना? हो, दिसतंय दिसतंय. प्रेझेंटेशन मोड मध्ये या. ओके, गुड. आज आपण 10व्या पाठाला सुरुवात करतो आहोत. करंट स्लाइड. आपण थोडासा बदल करायचा का आपल्या रोजच्या याच्यामध्ये? थोडस आपण सगळ्यांना या पाठामध्ये इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करू. आता आता साधारणतः आपण एक 25-30 लोक असतो, कदाचित जास्ती असतो केव्हा केव्हा. आता हा जो पाठ आहे तो उपवनम नावाने आहे. उपवनम हे नाव आपण ऐकलेलं आहे, बाग, बगीचा आणि नपुसक लिंगी आहे. तर यातले जे वाक्य येतील ते एकाने वाचायचे, दुसऱ्याने रिपीट करायचं, आणि मग आपण तिसऱ्याला घेऊन त्याच्यावर चर्चा करू किंवा त्याला काय कळलं तो अर्थ सांगेल. म्हणजे यामध्ये काय होईल की सर्वांचं इन्व्हॉल्वमेंट राहील. म्हणजे काही ठराविक लोकच बोलतात असं होणार नाही. मग कुणी बोलायचं याची यादी माझ्याकडे आहे, मी तशी यादी वाचेन, त्याप्रमाणे आपण जाऊ. एक काही वाक्यांचं आपण ट्रायल घेऊन पाहू कसं होतं ते. पहिलं नाव जे माझ्याकडे आहे ते मधुरा जोगळेकर मॅडम आहेत का? मधुरा जोगळेकर नाहीयेत? ऐकायला येते सगळ्यांना? हो, हो, येत हा. येत आहे. शैला लिमये, भाग्यश्री दुर्गुडे. हे बरेच लोक नाही आले का? मला आहे वाटतं आहे आहे सर मी भाग्यश्री. हा, तुम्ही हे वाक्य वाचा. तत्र एकम उपवनम अस्ति. ओके. नंतर अशोक सर, अशोक बोरगावकर सर, तुम्ही एकदा वाचा हे काय वाक्य. काय तत्र एकम उपवनम अस्ति. ओके. श्याम वाडेगावकर आहेत? श्यामजी आहेत का? सोनाली कुलकर्णी? सोनाली कुलकर्णी पण नाहीत. तर त्यांचा माईक सुरू होत नाही, त्यांना माईक सुरू करता येत नाही. असं काहीतरी प्रॉब्लेम रंजना, आहे. रंजना धोंगडे? अंजली खानोलकर? हो, आता मी काय वाचू? मी हा, अंजली तुम्ही खानोलकर. तुम्ही ह्या वाक्याचा आता आम्ही जसं सांगतो, प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्याचा संदर्भ सांगा. हा, आता इथे अस्ति हे क्रियापद आहे, ओके. तिथे एक उपवन आहे आणि अस्ति हे क्रियापद आहे असं धातू. ओके. तत्र. हा, आणि सह अस्ति म्हणजे तिथे एक उपवन आहे, तत्र. हा, इथे आता एक उपवनम असते. हा, एकम उपवनम अस्ति. आता ओके. उपवनाबद्दल सांगितलं आहे आणि म्हणून हो. हे प्रथम प्रथम पुरुष एक वचन आहे, अस्ति. क्रियापद प्रथम हा, पुरुष हा, एक वचन. हा, हा. हा, हा. आता हे एकम आणि उपवनम याच्यामध्ये काही कसा संदर्भ आहे, काय संबंध आहे याच्यामध्ये? विशेषण. विशेषण. हा. विशेषण आहे. आणि उपवनम हे नपुसक लिंगी आहे, त्याचप्रमाणे मग विशेषण त्याचं जे आहे एकम, नपुंसकलिंगी. हा. ते पण नपुसक लिंगी झालेलं आहे. हो, तत्र एकम उपवनम असती. अस्ति, म्हणजे बरोबर. विशेषण जे आहे ते उपवनम प्रमाणे बदललेलं आहे. आणि एकम तसंही सुद्धा या ठिकाणी एकम हा आकडा जो आहे तो एक एक आणि वरती अनुस्वार असाच लिहिला जातो, तो तसाच वापरला हम्म. गेला आहे. आणि उपवनम हे नपुसकलिंगी आहे. तत्र एकम उपवनम असती, त्याचा अर्थ जो आहे तो तेथे एक बाग आहे. तेथे ओके. एक. खूप साधं वाक्य आहे. ही वाक्य सोपी आहेत, म्हणून आपल्याला आपल्या स्वतः सगळ्यांच्याकडून करून घेऊ आपण त्याला.
सरोजिनी आंबेडकर आहेत का? आहे मी. हा. या, हे वाक्य वाचा. अतीव सुंदरम तत् उपवनम. ओके. शुभांगी तत् सोमन, सायली साऊल, हा सर. वाचा तुम्ही वाक्य. अतीव सुंदरम तत् उपवनम. अतीव सुंदरम तत् उपवनम. त्यानंतर मंजुषा आदवळे आहेत का? सीमा कुलकर्णी, संजीवनी सबनीस. आहे सर मी. हा, हे त्याचा अनालिसिस करा या वाक्याचा हा. आता. अतीव सुंदरम तत् उपवनम. अतीव म्हणजे अतिशय, सुंदरम म्हणजे सुंदर, तत् म्हणजे ते, उपवनम म्हणजे बाग. हम्म, अतिशय हम्म, सुंदर ती बाग. हम्म. ती बाग अतिशय सुंदर आहे. आहे त्या ठिकाणी अंधेरूच आहे ते. हा. आता हे सुंदरम उपवनम, एकम उपवनम, इथे वरती एकम उपवनम होतं, आता त्याचा विशेषण बदललं आहे, सुंदर उपवनम. तर हम्म. ती बाग अतिशय सुंदर आहे. सर एक शंका आहे. हे उपवनम तुम्ही म्हणालात की नपुसकलिंगी आहे, मग ते संस्कृतमध्ये उपवनम हे नपुसकलिंगी आहे, कारण आपण मराठीत जेव्हा त्याचं ट्रान्सलेट करतो तेव्हा ती बाग म्हणतो ना. हो, तेव्हा त्या स्त्रीलिंगी म्हणतात. ओके. ओके. म्हणून मराठी वाक्य स्त्रीलिंगीप्रमाणे चालेल. हा. आणि मग संस्कृतमध्ये जे तत् आपण वापरले आहे की ती ह्याच्या अर्थी, पण मग संस्कृतमध्ये स्पेसिफिक जेव्हा नपुसकलिंगी शब्द येईल तेव्हाच तत् शब्द आहे, आणि जेव्हा पुल्लिंगी किंवा हो, नपुसकलिंगी शब्द त्याच्या त्याची जी पुढे येईल सर्वनामं तेव्हा येतात ते आपण नंतर शिकू त्यावरती. हा नाही सध्या तर फक्त मग आपण ऑब्झर्व त्याच्यासाठी करूया. हा मग त्यासाठी तत् वापर हो, नाही, हो, त्याच्यासाठी हो. दुसरा शब्द असेल ना. मग ते आणखी जेव्हा प्रॅक्टिस होईल ना त्यावेळेला आपल्याला रुळेल त्यामध्ये. सध्या फक्त आपण ऑब्झर्व करायचं की या ठिकाणी असं तत्व वापरलं गेलं. पण यापेक्षा तुमचा जास्त अंदाज खुलासा बरोबर आहे. करायला. तुमचा अंदाज बरोबर आहे. नाही, हो, कारण संस्कृतमध्ये जर तत् हे नपुसकलिंगीसाठी असेल तर म्हणजे फक्त नपुसकलिंगीसाठीच तो शब्द वापरायचा आहे का आपण दुसऱ्या लिंगासाठी पण तो वापरणार, असं फक्त एक शंका आहे ना, म्हणजे कन्फ्युजन नको, बाकी नाही, काही नाही. तत् नपुसलिंगीच आहे. ओके. अच्छा, हा तेच म्हणजे मला हो, विचारायचं की तत् नपुसलिंगीच फक्त आहे. हे इतर नपुसकलिंगी. इतर वेळेला इतर वेगळं वापरलं जाईल. ओके, हा, थँक्यू. तर मला एक शंका आहे. मी प्रभा जयशंकर. हो. जसं आपण एतत् आणि तत् वापरतो, एतत् पुस्तकम एतत् फलम, तसं आपण तत् पुस्तकम तत् फलम असं वापरतो, म्हणजे दिस अँड दॅट असं वापरतो, म्हणजे हो, ते होतं ना ते, तेच आहे, हे ती आणि बागच ते, आहे. हो, हे तेच तर आणि म्हणते. ते बरोबर. वापरतो. त्यामध्ये कसं याच्यामध्ये किती जवळ आहे किती दूर आहे याप्रमाणे ते हो. विशेषण आहेत. 3 प्रकारचे विशेषण चौदा संस्कृत आहेत. ते आपल्या आता नंतर इथे येतील ते. इथे तुम्ही बागेच्या ऐवजी जर उपवनच शब्द वापरला असता तर मग ते हो. एक सुंदर उपवन आहे असंच म्हटलं असतं. म्हणून हम्म. मराठी आणि मग संस्कृतमध्ये कन्फ्युज नका होऊ. उपवन हो. मराठीमध्ये पण नपुंसकलिंगीच आहे, हा. संस्कृतमध्ये हो, पण नपुंसकलिंगी आहे. ते मराठी वाक्य उपवन, ती लिंगाप्रमाणे बाग घेतलं बदलतं. म्हणून. बरोबर, हा, बरोबर. बगीचा स्त्रीलिंग असल्यामुळे ती बाग सुंदर आहे असं म्हटलंय. ठीक आहे ना. हं. हो. बाकी त्याऐवजी तत् उपवनही वापरता उपवनम आलं असतं. सुंदरम सगळं नपुंसकलिंगीचीच करेक्ट, रूप आहेत. करेक्ट, करेक्ट. थँक्यू. या पुढचं वाक्य, मंजिरी गोखले आहेत का? नीना जगताप, आहे सर, माधुरी मंजिरी गोखले. आहात का? हा, तुम्ही हे वाचा वाक्य. तत्र विविधः वृक्षाः सन्ति. ओके. नंतर पुढे नीना जगताप आहेत का? हो, तत्र विविधाः वृक्षाः सन्ति. ओके. माधुरी मंगेश कुलकर्णी, हो आहे. हा, याचं आहे. अनालिसिस करा. तत्र तेथे विविधाः वृक्षाः, विविधाः हे विशेषण आहे वृक्षाचं. हम्म. संती आहेत. हम्म. पसधातू बहुवचन आहे. अजून प्रथम बहुवचन. पुरुष बहुवचन. ओके. बरोबर आणि अजून सांगितलं. काय सांगायचं? अजून अजून काय काय सांगायचंय?
वृक्ष तत्र ते आणि विविध याच्यामध्ये काय संबंध? मी अं, बोलू का? हा, नाही त्यांना सांगू द्या ना, त्या प्रयत्न करू द्या. हा माधुरी मॅडम आणि तुम्ही. बहुवचन आहे सर, हो ना, दोन्ही. बहुवचन तर आहे. हा हा वृक्ष ही बहुवचन आहे म्हणून संती एक क्रियापद आहे. हो. विविध आणि वृक्ष याच्यामध्ये काय? विविध काय आहे, काय विशेषण, दाखवतं? वृक्षाचं विशेषण. विशेषण. विविध हो जे आहे ते हो हो, वृक्षाचं विशेषण. विशेषण आहे, विशेषण, वृक्ष. बरोबर. हा, आणि वृक्ष असतं तर काय झालं असतं? विविध नाही, धह. विविध वृक्ष हा, अस्ति. अस्ती झालं असतं, बरोबर. आलं बरोबर हो. सर. ओके. हे आता कसं आपण याच्या फॅमिली होत चाललो सगळ्या गोष्टीशी हो हळूहळू. हो, नक्कीच. मुक्ता खानखोजे आहेत का? हो आहे सर. ओके, हे वाचा तुम्ही. केचन पुष्पवृक्षाः सन्ति. ओके. प्रभा काही जयशंकर. हा, केचन पुष्पवृक्षाः सन्ति. ओके. भारतीराव आहेत का? नसतील वाटतं ना. अपर्णा म्हात्रे येस आहात का? आहे 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 मी. केचनचा अर्थ माहितीये का? केचन शब्द गेलाय तुम्हाला? नाही हो, नाही माहिती नाहीये. आता कोणते सांगितलं अर्थ ना ते? मुक्ता मॅडम काही सांगितलं का? म्हणतो आपण. हो, काही हो म्हणतो सर, आपण. काही तुम्हाला माहितीये का काही अर्थ त्याचा, केचनचा? हो हो, काही म्हणतो. केचन म्हणजे काही. काही. ओके. काही पुढचं वाचा. काही अपर्णा. पुष्पवृक्षाः फुलझाडे सन्ति आहेत. काही फुलझाडे आहेत. हा, पुष्पवृक्षा काही सन्ति. फुलझाडे, केचन काही पुष्पवृक्षा फुलझाडे सन्ति. आहेत. ओके. हम्म. आता ह्याच्या पुढचं जे वाक्य आहे ते जे वाचतील त्यांनी त्याचा अर्थ आणि अनालिसिस सांगायचं. कारण याचीच कॉपी येते. प्रणाली माळवटकर आहेत का? प्रज्ञा भोगटे, वृंदा केचन फलवृक्षाः सन्ति. हा, काही फळांची झाडे आहेत. हा, काही फळझाडे आहेत, काही हा. फुलझाडे आहेत, काही फळझाडे आहेत. सेम टू सेम कॉपी आहे. तर हे फळझाडांच्या ऐवजी आपण फळांची झाडे पण म्हणू शकतो का? चालतं ना. फुलांची झाडे आणि फळांची झाडे. पण हे एकत्र केलं आपण तर त्या ठिकाणी फुलझाडे हा फळझाडे असं होतं ना ते. हा हा. प्रचलित जे आहे त्यामुळे चालतं ते. त्याला तुम्ही विभक्ती च ची वापरली त्या ठिकाणी ते होऊ शकतं. हा. प्रज्ञा भोगटे झालं ना. वृंदा गाडगीळ आहेत. शुभा आहे किरण आहे जोशी. हॅलो हा. आहे तेषु फलानि पुष्पाणि च भवन्ति. तेषु फलानि पुष्पाणि भवन्ति. हा, तिथे फळे व फुले आहेत असतात आहेत. नाही, सावकाश घ्याय ना करू. तेषु म्हणजे काय? तेथे का त्या तिथे. तेषु म्हणजे त्याच्यामध्ये. हा, जे जी या ठिकाणी फळाची आणि फुलाची झाडे झाडं आहेत. आहेत त्याच्यामध्ये काय आहेत? फळ आणि फळे पुष्प फुले आणि हा आहेत. फळे आणि फुले आहेत. आहेत का ते? शब्द भवन्ति काय तो? भवंती म्हणजे काय? होतात. 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 भव काही पुष्पवृक्ष आहेत, काही फलवृक्ष आहेत, त्याच्यामध्ये किंवा त्याच्यावरती फळं आणि फुलं होतात. होतात असतात लिहिलं असतात चालेल. नाही, होतातच. कारण ते प्रत्येक झाडावरती आपोआप फळं आणि फुलं नसतात नेहमी. ते होतात तिथे. तर आधी आली फूल आहेत होतं, चालेल, मग फळ आली आहेत होतं. चालेल का? हा, आली आहेत त्या झाडांना फुलं आणि फळं आली आहेत असं चालेल का? भवंती नाही, आली आहेत नाही. भवंती म्हणजे होतात असं वर्तमान काळ आहे होतात. नाही. याचा स्पेसिफिक अर्थ होतात असंच घ्यायचा आपण. तेषु फलानी पुष्पाणीचे भवंती. त्या झाडांवर त्याच्यामध्ये
भवंती हे भवंती हे भूभवचं भूवदन. फ म्हणजे पण ना, म्हणजे त्या ठिकाण त्याच्यामध्ये फळ आणि फुले पण होतात. हो होतात ना, बरोबर होतात, करेक्ट. पण होतात ना, लिहायचं ना, तच पण. पण ते वर्तमान काळ त्याच्यामध्ये असल्यामुळे फळं असतात आणि पण फुलं चालेल होतात. तिकडे ऍक्च्युली. पण कशा संबंधी? आणि च म्हणजे आणि. ओके. नाही, आणि हम्म. आणि व ना व हो, च आणि म्हणजे आणि व म्हणजे हा, ते काय फळं व फुले असतात तेच ना, तेच सांगितलं ना. होतात. त्यावर होतात. तर फुलांची तिथं असतात असतात. असतात ते. अच्छा, मराठीमध्ये असतात लिहिलं का, ते मला दिसत नाही ते. हो, म्हणून तर म्हटलं तर नाही, त्याच्यावर होतात हे असं फळे व पाहिजे फुले इथे. असतात. होतात हे योग्य आहे असं ते. तर कारण भव उगवतातला जे आहे, पण भवचा भवंती अर्थ होणे म्हणतात असं. का? हा, उगवतातला पण भवंती म्हणतात का? नाही, उगवतात वेगळा शब्द आहे त्याला. ते भवंती म्हणजे होतात. ओके. आता पुढचं या ठिकाणी शुभा किरण जोशी आहेत का? हो आहे. हा, वाचते. बरं. फलानी मधुराणी भवंती. हा. फळ गोड होतात. होतात होतात. असंच अर्थ आहे त्याचा. आता हे फलाणी आणि मधुराणी शब्द पाहिल्यावर तुम्हाला काही फरक वाटतो का दोन्ही शब्दामध्ये? न आहे आणि एकीकडे न आहे. हम्म. फलानी मधुराणी भवंती नी नी म्हणजे नी फळ गोड होतात. ते अर्थ झाला तो. हा दोन्ही बहुवचनी आहेत. हो. हा मधुराणी हे हो फळाचं विशेषण आहे. होय. फलाणी हे बहुवचन आहे, म्हणून मधुरचं सुद्धा बहुवचन केलं आपण, म्हणून अच्छा अच्छा. फलाणी मधुराणी झालं. हा हा पण ते पण र करताना इथे असल्यामुळे र जे ढी आहे, आला. शेवटी ते त्यामुळे ढी आला. मधुरचं र आहे, म्हणून न नळाचा न घेता न बाणाचा आला. त्यामुळे फलाणी नाही नाही मधुराणी भवंती. नाही ते शेवटचं जे म्हणाला ते ऐकू आलं नाही. न कशासाठी केलं म्हणाला? नाही नाही, फल फल र फल फलचं असल्यामुळे. फलाणी झालं, कळलं ना तुम्हाला? फलाणी हे बहुवचन कळलं, हा, मधुराणी. हा फलाणी कळलं, मधुर हे बहुवचन आहे म्हणून हम्म. फलाणी हा घेतल्यामुळे काय झालं, मधुरचं मधुराणी हा झालं. अच्छा अच्छा. आणि हे होताना बर. इथं र असल्यामुळे काय झालं, की जसं फलाणीचं न हा जे आहे हा ते पहिली हा वेलांटी आहे, पण न नळाचं हा आहे. पण जेव्हा हा शेवटी हा र असतं त्यावेळेला ते न बाणाचं बनतं, मधुराणी. शेवट. आपण बाण ओके ओके. मोठं न ठीक म्हणतो, आहे. आपण त्याला काय बाणाचं म्हणतो. सर हा एकाच फलाणी हा फळाचं वर्णन. मधुराणी भवंती. फळे काही हो वेळेला फळे गोड असतात लिहिलं, होते है हे हिंदी फळं मधलं मीठ जास्त योग्य आहे. हं? होतात. तर तिथे एकच फळ असतं तर ते मधुराणीच्या ऐवजी मधुरमाल असतं. हा, एक असतं तर मग हा फळ एकच असतं. फळ फलम मधुर. फलम मधुरम हा, अस्ति फलम भवंती. मधुरम असती ना. बरोबर. अस्ति मला भवंती म्हणणार. बोलण्यामध्ये पुढे कोण आहेत? प्रांजली भोसले आहेत का? अपूर्वा चिटणीस. हो सर. हा मी आहे. अच्छा. सर सर इथे जर एक वचन असतं हा, फळासाठी, तर मग काय म्हटलं असतं? नुसतं फलम म्हटलं असतं का? फलम मधुरम भवंती अस्ति. भवंती नाही, मधुरम. भवती. पण ती नसतं भवती झालं. अस्ति. फलम मधुरम भवती किंवा फलम मधुरम अस्ति. ओके सर. अपूर्वा मॅडम आहेत का? हो आहे. हा, अहम वृक्षेषु जलम सिंचामी. हम्म. इथे अहम उत्तम पुरुष आहे. मी झाडांना पाणी घालते किंवा घालतो. उत्तम पुरुष एक वचन, त्यामुळं अहम आल्यामुळं सिंचामी. नाही, एक वचन कुठे इथं अहम म्हणून एक अहम वचन आहे. हा उत्तम आणि पुरुष मी हा मी असल्यामुळं ते सिंचामी. हा, बरोबर आहे. आणि अहम सिंचामी बरोबर आहे. हा अजून तुम्हाला काय सांगायचं आहे? वृक्षेषु झाड विशेषण वृक्षेषु म्हणजे काय?
झाडांना, झाडाला, झाडांना. ओके. झाडांना, हा, झाडांना झाडांना हे बहुवचन आहे. बहुवचन. जलम, जलम, जलम म्हणजे जलम, त्याला काही नाही हा, म्हणजे. पाणी. पाणी. मी तर अहम झाडांना पाणी वृक्षेषु जलम घालतो. सिंचामी, हा, झाडांना पाणी पाणी घालतो घालतो किंवा किंवा घालते. घालतो. हा. ओके, पुढे उमेश चिटणीस आहेत का? नाही, ते जॉईन नाही होत सर, ते माझे ओके. मिस्टर सदानंद आहेत. देशपांडे. ते पण नसतात, ते माझे भाऊ आहेत. चारू हिरवे. हो, येस. चारू हिरवे आहेत का? हो, आहे. हे वाचाल तुम्ही? हो, वाचते. तत्र अनेके पक्षिणः. तत्र म्हणजे तेथे, अनेके एक बहु मला ते दिसलं नाही. आगच्छन्ति. तत्र अनेके पक्षिणः आगच्छन्ति. हे म्हणजे प्रथम पुरुष बहुवचन झालं. तत्र म्हणजे तेथे, अनेके म्हणजे अनेक झाले, पक्षिणः आगच्छ म्हणजे तेथे अनेक पक्षी येतात. बरोबर आहे? बरोबर. पक्षिणः हे बहुवचन. पण अनेक पक्षी म्हटल्यावर की मग म्हणजे काय बहुवचन कसं म्हणायचं? अनेकेवरून आपल्याला वाटतं की अनेके, बहुवचन आहे. एक आणि अनेक. बरोबर. समजा अनेके नसतं म्हणजे तिथे. वेगवेगळे आपण म्हणू शकतो ना, वेगवेगळे. हो ना. हा, अनेक म्हणजे अनेक, समजा वेगवेगळे नाही. अनेक अनेक पक्षी म्हणजे एक प्रकारचे असतील किंवा अनेक प्रकारचे असतील, पण अनेक आहेत, संख्या अनेक आहे. वेगवेगळे. या ठिकाणी तत्र पक्षिणः आगच्छन्ति असंही चाललं असतं. अनेके हे त्याचं विशेषण झालं. आगच्छन्ति हे क्रियापद आहे. क्रियापदावरून आपल्याला कळतं की ते बहुवचन आहे. पक्षीणावरून कळतं की अनेक आहेत पक्षी. अनेकेमुळं जास्त क्लिअर झालं, हे त्याचं विशेषण आहे. तत्र अनेके पक्षिणः आगच्छन्ति येतात. तेथे पुष्कळ पक्षी येतात. श्यामल जम्मा आहेत का? आहे. प्रातः सायंचते तत्र पूजन्ति. पुन्हा एकदा वाचाल तुम्ही. पुन्हा एकदा वाचाल. प्रातः सायंचते तत्र पूजन्ति. तुम्हाला लक्षात करता येईल अनालिसिस याचं? सकाळी आणि संध्याकाळी कुंजंती नाही, पूजंती. पक्ष्यांचा जो आवाज असतो, गायन असतं, त्याला आपण मराठीमध्ये पण पूजन म्हणतो. ते हे बहुवचन आहे. सकाळी आणि संध्याकाळी ते तेथे जातात नाही, पूजंती. पूजन करतात, गातात. पूजन करतात, गाणी गातात. ते म्हणजे कोण? पक्षी नाही, ते पक्षी. चालेल ना सर? किलबिलाट. प्रातः सायंचते तत्र पूजन्ति. सकाळी आणि संध्याकाळी ते तेथे पूजन करतात, गातात, गाणी गातात. पुढे अनघा देव आहेत का? हो, आहे. वाचाल तुम्ही. जनाः उपवनेषु भ्रमणार्थ गच्छन्ति. भ्रमणार्थम. भ्रमणार्थम. जनाः उपवनेषु भ्रमणार्थम गच्छन्ति. आता जनाः म्हणजे लोक, उपवनेषु म्हणजे बागेत, भ्रमणार्थ म्हणजे फिरायला किंवा भटकायला किंवा फिरायला, आणि गच्छन्ति म्हणजे जातात. गच्छन्ति हे क्रियापद आहे बहुवचनाचं, प्रथम पुरुष बहुवचन. आणि म्हणजे जनाः हा कर्ता आहे आणि गच्छन्ति हे क्रियापदावरनं ते बहुवचन आहे असं कळतं. आता इथे जनाः बहुवचन. उपवनेषु, उपवनामध्ये, बागेमध्ये, बागेत. भ्रमणार्थम, भ्रमण करण्यासाठी. गच्छन्ति. आता भ्रमणार्थम जे आहे
याचा जो आपण प्रश्न बघितला तर किमर्थम असं होतं, कशा हम्म करता, हम्म किंवा मराठीमध्ये का. तर ह्याचा अमुक अर्थम असं जेव्हा येतं त्यावेळेला ते कशाकरिता हे सांगितलं असतं त्यामध्ये. हम्म जेव्हा आपल्याला काय कशा करता असं असतं त्यावेळेला भ्रमणार्थम हे एक त्याचं उत्तराचा प्रकार एक आहे त्यामध्ये. जनाः उपवनेषु भ्रमणार्थम गच्छन्ति, एक बहुवचनी वाक्य आहे. भ्रमणार्थ फिरायला भ्रमणार्थांसाठी तर वेगवेगळे फिरण्यासाठी हे अर्थम जेव्हा येतं ना त्यावेळेला साधारणपणे साठी वापरलं जातं. फिरण्यासाठी, भोजनार्थम जेवण्यासाठी हम्म असं. तर इथे तर एक शंका साधारणपणे आहे की इथं उपवनेषु का वापरलं, आपण हा उपवनात हा का नाही वापरलं? उपवनात शब्द नाही, उपवनात मराठीमध्ये येईल ना. नाही म्हणजे असं जसं आपण आता ह्याच्यात विद्यालयात गृह म्हणजे जे नाही शब्द नाही, विद्या तुम्ही अजून त्या कन्फ्युजन मध्ये आहात. विद्यालयात जेव्हा पाय मोडलेला असतो ना हा हा त्यावेळेला त्याचा अर्थ होतो की विद्यालयातून बाहेर निघताना. विद्यालयात जेव्हा म्हणतो आपण नाही विद्यालयात सॉरी, गेलो असं मला नाही होत. उपवने आपण जसं ग्रामम म्हणतो ना की गावाला जातो हा किंवा मग तुम्हाला बागेत. उपवनम म्हणायचं का मग इथे. हा जनाः म्हणजे मग उपवनम हा भ्रमणार्थम उपवनम का नाही गच्छन्ति. वापरलं हा उपवनेषु, कारण हा शू जो आहे तो विभक्तीतला, तो हो आपण अजून म्हणजे गेलो हो नाही विभक्तीत, पण नाही मग ते ठीक उपवनेषु का आहे. वापरलं? ऍग्री. आपण गेलो नाही बरोबर आहे, पण एक नवीन त्याला दिलं याच्यामध्ये. उपवनम पण चाललं असतं कारण इथं गच्छन्ती म्हटलेलं त्या ठिकाणी. इथं त्याचं खेलंती म्हटलं असतं त्यांनी. भ्रमणार्थम गच्छन्तीच्या ऐवजी जनाः उपवनेषु खेलंती, तर त्या ठिकाणी आपल्याला मग उपवनम चाललं नसतं. कारण उपवनेषुचा अर्थ होतो की त्या स्पेसिफिक जागी तिथे गेल्यानंतर. आता हे भ्रमण करणे हे सुद्धा याचा अर्थ काय होतो की हे भ्रमणार्थम गच्छती, म्हणजे त्या ठिकाणी बागेत गेलेत ते आणि ते फिरतायत. म्हणजे ते फिरण्याकरता बागेत चालले असा नाही अर्थ होतो त्याचा. ते बागेत जाऊन फिरतायत. ओके ओके. जे म्हणजे ही उपवनशु म्हणजे बागेत, विभक्ती वगैरे त्या आपण नंतर बघू याचा, बागेत पण याचा अर्थ जो आहे तो उपवनेषु. बागेमध्ये फिरण्यासाठी जातात. अच्छा ओके. बागेला जात नाही, ते उपवनम जात नाही. अच्छा मग ते ओके. मग त्या बागेत फिरायला पेक्षा बागेमध्ये फिरायला जातात हे जास्त योग्य हो होईल का? बागेमध्ये म्हणा, बागेत म्हणा असं ते. उपवनम आणि उपवनेषु याचा अर्थ एकच होईल ना, बागेत. हो ना, उपवनेषु हा एकच आहे, बागेत. आणि उपवनम म्हणजे पण बागेतच होईल ना. पण बागेला उपवनेषु शिकायला काही हरकत नाहीये ना आपल्याला. हा उपवनेषु म्हणजे हा नवीन काही शब्द त्याच्यामध्ये आपण दिलाय तो. उगाच केस काढण्यात अर्थ नाहीये. उपवनम हा शिकलो आपण, आता आपण उपवनेषु शिकू असं मला तरी वाटतं. ऍग्रेड आणि ऍग्रेड. ना या काही विभक्ती नवीन आपल्याला शब्द दिलाय, येणारच आहेत नवीन पुढे प्रकार दिलाय, तो विभक्ती जेव्हा आपण येतील शिकावं तेव्हा लागेल. कळेल ना. हा विभक्ती प्रत्यय शिकवू ना तेव्हा कळेल. हळूहळू येतील, एक एक ओळख करून देतात आपल्याला त्या प्रत्येक आता गोष्टी. फक्त बरोबर. उपवनेषु म्हणजे बागेत फिरायला जातात, भ्रमणार्थम गच्छन्ति म्हणजे लोक बागेत फिरायला जातात, एवढंच लक्षात ठेवा. जेव्हा विभक्ती आपण शिकणार आहोत ना तेव्हा बाकीचे जे आपल्याला हे बारकावे आहेत नंतर सगळं येतील आपल्या येणारच बरोबर. आहे. ओके, जयश्री सोनार आहेत का? पुढे जायचंय का? जयश्री सोनार आहेत का? कविता गायधणी. हो सर, मी वाचू का? हो. हो. बालकः तत्र क्रीडितुं गच्छन्ति. क्रीडितुं गच्छन्ति. ओके. सर भाषांतर सांगू का? हा सांगा ना, म्हणजे त्याचा अनालिसिस पण करा. मुले तेथे खेळायला जातात. बालकः बहुवचन तत्र तेथे क्रीडितुम गच्छन्ति. आता हे काही शब्द गेलेत, फक्त नवीन शब्द आला आपल्याला क्रीडितुम. आपल्याला क्रीड शब्द आल्यामुळे ते कळतं आपल्याला की खेळायला गेले, पण क्रीडितुम म्हणजे खेळण्यासाठी गेले. बालकः तत्र क्रीडितुम गच्छन्ति. मुले तेथे खेळण्यासाठी जातात. गेले असं नाही, जातात. आता इथे तुम्ही जर ऑब्झर्व केलं, हो मी जातात 11 मध्ये भ्रमणार्थम आहे, 12 मध्ये क्रीडितुम आहे. काय जाणवतं तुम्हाला याच्यामध्ये?
सर भ्रमणार्थ पण फिरण्यासाठी पण असं म्हटलं तुम्ही आणि हो इथे क्रीडितुम खेळण्यासाठी हो, मग दोन्हीकडे साठीच येतं का? म्हणजे दोन्हीही भ्रमणार्थ म्हणू शकता किंवा क्रीडितून म्हणू शकता. दोन्ही प्रकारे म्हणता येतं. खेळण्यासाठी आणि खेळायला एकच ना सर? शब्दांचे जे आहे कशा प्रकारे वापर होऊ शकतो हे आपण बघतोय. तर अशा प्रकारेही बोलता येतं, अशा प्रकारेही लिहिता येतं, हे आपण बघतोय यामध्ये. म्हणजे एकच वाक्य वेगळ्या वेगळ्या प्रकाराने लिहिले. वेगवेगळ्या प्रकारे होतं. हा, आता थोडस हे घाटाचा रस्ता आला आता. विनया घाटगे आहेत का? प्रीती गावडे, सविता खलिपे. मी आहे सर. हॅलो सर, मी आहे कोण? विनया घाटगे. हो, तुम्ही करू शकता भाषांतर. येतं बघा बरं, जमता का? मी करू सर? नाही, थांब म्हणता त्याला एकदा हो द्या. सध्या आपण ज्यांना सांगितलं त्यांना एक चान्स देऊ, विनया घाटगे. यानंतर मग ओपन फोरम ठेवू आपण. विनया कुठतरी घाटगे. पाठीमागून आवाज येतोय, म्यूट करायला सांगा ना. हा हा, प्लीज कृपया बाकीच्यांनी कृपया बोला. सर्वांनी म्यूट करावा. वर्गाला डिस्टर्ब करू नका. सर हॅलो हा सर, हा, बोला. विनया घाटगे मी सांगायचं आहे ना. हो, बोला बोला. मुले बागेत जातात. हा, याचं भाषांतर करा संस्कृत मध्ये. त्याच्या संस्कृतमध्ये बालक हा 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 उद्यानम आगच्छन्ति. हा कशाला लावला तुम्ही तिथे? हा काढून काय होईल? आगच्छति म्हणजे येतात. पुन्हा एकदा बोला. बालक हा उद्यानम गच्छति. गच्छति. गच्छति आहे ना, आणि म्हणून चालूच आहे ना. बहुवचन आहे ना. हम्म. पुन्हा एकदा प्रयत्न करा. बालकः गच्छन्ति सर. उद्यानं बालकः गच्छन्ति. उद्यानम नाही गच्छन्ति. घरातले बरोबर आहे बरेच सर? आवाज येत आहेत, प्लीज म्यूट करा ना. कोणाचा असेल तो. आता बरोबर ह्याचं आहे ना सर? भाषांतर कोण करेल? मी करू का? हा, आता ओपन फोरम ठेवू आपण याला. हा. ही प्लेस देर, तो तेथे तेथे खेळतो. तो म्हणजे सह, हम्म, तेथे म्हणजे तत्र, हम्म, खेळतो म्हणजे क्रीडती. हम्म. सह तत्र पूर्ण क्रीडती. वाक्य. ओके सह तत्र क्रीडती. ओके ओके, थँक्यू. पुढचं कोण बोलेल आता? तर मी आता बोलू का? ओपन फोरम आहे. हा, बोला तर मी सावित्रा. बोलू का? हा हा काय तो नाही खेळत? हम्म. क- किम का किम 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 सह न आलंच नाही. खेलतः न खेलतः खेळत अ, किंवा न क्रीडत, न न क्रीडती. क्रीडत क्रीडत क्रीडती. क्रीडती क्रीडतो नाही, हा क्रीडती. न क्रीडती खेळती हा किंवा न सहाय क्रीडती. सहाय किम बरोबर सह न क्रीडती क्रीडती किंवा न खेळती. सर तर क्रीडती ना सर? हा, क्रीडती वर्तमान काळातलं एक वचनी. सह हा पुढचं कोण बोलेल? ज्याचं झालं त्याने लगेच बंद करा. तर मी सांगू. मी हा, सांगू? कोणी एक रमेश जण बोला, बाकीच्याने बंद करा. हम्म, रमेश उद्याने क्रीडति. ओके. रमेश उद्याने क्रीडती. आता इथे बरोबर तुम्ही उद्याने वापरलं. इथे तुम्हाला शंका नाही आली की उद्यानम लिहू का मी इथे? हो हो, कारण कारण त्या बागेत ठिकाणी जाऊन तो खेळतोय, उद्यानात खेळतो आहे, हे तुमच्या मनात पक्क बसलं आता. किंवा उपवने पण चालेल का सर? चालेल चालेल, उपवन चालतं. चालतंय. तू कोठे खेळतोस? हा, तू. हे कोण सर करेल? मला एक बाकीच्यांनी म्यूट विचारायचंय. करा. सर हा, मला काय म्हणते? कुठलं विचारायचंय? मुले बागेत जातात. हा, तर असं लिहू शकतो का आपण? बालकाः उपवनेषु गच्छन्ति. उपवने? नाही शू नाही नाही. नाही 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 नाही. मग उपवनेषु म्हणजे? नाही, चालेल असं, पण म्हणजे हा, कारण उपवनेषु म्हणजे बागेतच ना, म्हणून म्हटलं. बागेत जातात. म्हणजे काय असतं की जातात ही जी क्रिया असते ना, ही आता स्ट्रिक्टली पाहिला तर ती पूर्ण होण्याच्या आधी आपण तेच की गच्छन्ती गच्छन्ति तर आहेच आहे गच्छती ना, हा, उपवनेषु.
म्हणजे म्हणजे उद्यानाच्या उपवनेषु नाही, जागी उपवने असं उपवनेश. म्हणजे उपवनेषु नाही, उपवने, नाही. उपवनम किंवा उपवने, ओके. उपवनेषु नाही म्हणा. आपल्याला दोन्ही अल्टरनेटिव्ह या स्टेजला चालतात, पण उपवनम जे आहे साधारणपणे आपण जेव्हा जात असतो, ती प्रक्रिया चालू असते तेव्हा उपवनम, जेव्हा तिथे गेलेला असतो आपण तेव्हा उपवने. उपवने क्रीडती. आता उद्यानम गच्छती, गच्छन्ती म्हणजे बागेत जात आहेत. हे जाण्याची क्रिया अजून चालू आहे, त्या रस्त्यामध्ये आहेत ते. उद्यानात पोहोचल्यानंतर तिथे जे काय होईल तिथे उद्याने येईल. जसं हे उद्याने क्रीडती, तत्र क्रीडती. ओके, मी वाचू सर? पुढचं कोण घेईल? बाकीच्यांनी म्यूट करा, एकाने चालू मी ठेवा. वाचू का? मी शुभा सांगू जोशी. सर? माधुरी. एकानेच कोणतरी बोला, बाकीच्यांनी म्यूट करा. तू कोठे पाचवं खेळतो? कोण बोलेल? आत्ता मी वाचू? भाग्यश्री. माधुरी. पाचवं मी वाचू? पाचवं वाक्य कोण? हा वाचा, कोणी मी. घ्या. तू कोठे खेळतोस? हा, त्वम कुत्र क्रीडसी? क्रीड सी. सी, सी. सी हा. त्वं कुत्र क्रीडसि. बरोबर. बरोबर ना? मी घेऊ हे वाक्य, शुभा जोशी. हो बोला. मी तेथे खेळत नाही. हम्म. अहम तत्र न क्रीडामि. क्रीडा मी काय काय नाही, काय बोला, क्लिअर बोला, तत्र, चुकू द्या. हा, हा, अहम मी म्हणजे अहम, तेथे, हो, तत्र, हा, ना, नाहीच ना, हा. नाही, मा मा नाही, क्रीडामी. न, न बरोबर आहे, नच म्हणा. न, न बरोबर आहे, हा, न क्रीडामी. क्रीडा, क्रीडामी. बोला बोला, क्रीडामी. हा, हा अहम तत्र न क्रीडामी. हा जे बोलायचं कॉन्फिडेंट, चुकलं पण कॉन्फिडेंटली बोलायचं. ओके. आता क्रीडा पुढे. मी का क्रीडसी का मिळाला? क्रीडामी. अहम आहे ना? मी सांगितलं होतं ना त्या दिवशी तुम्हाला, मी केव्हा हो हो वापरायचं, मला बरोबर मी आहे. वापरायचंय नाही का, मी आहे ना तिथे. मग क्रियापदामध्ये काय येतं? शेवटचं अक्षर मी येतं मी. ना वर्तमान काळामध्ये. मग विसरू बरोबर. नका, हे पटकन लक्षात ठेवता येतं असं. अहम क्रीडामी, बरोबर आहे. ओके, पुढचं कोण घेईल वाक्य? मी घेऊ का? मी वाचू का, विनया? हो वाचा. संध्याकाळी तू कोठे जातोस? ओके. सायंकाले हम्म, त्वम हम्म. कुत्र गच्छ गच्छसि. गच्छसि. स, ओके. सायंकाले त्वं कुत्र गच्छसि. एकदम सोपी सोपी वाक्य आहेत. आता हे करा. मी करू का? राधिका जोशी. हो करा. मी फिरण्यास जातो. ओके. अहम. हम्म, हम्म. भ्रमणार्थ, आता भ्रमणाचं काय आहे माहिती नाही. भ्रमणार्थम. भ्रमणार्थम गच्छामि. गच्छामि. अहम भ्रमणार्थम गच्छामि. ओके. जर इथे उपवन असतं तर काय मग म्हणाल? कसं म्हटलं असतं? उपवने मी उपवने पण फिरण्यास म्हणू शकतो. उपवनात जातो असं असतं तर? दोन्ही शक्यता आहे. उपवनम तुम्ही म्हटलं तर मी फिरण्यासाठी बागेला निघालेलो आहे, जात आहे. आणि मी जर उपवने म्हटलं तर मी बागेत फिरण्यासाठी जात आहे. जास्ती म्हणजे करून उपवनेच फार बरोबर फरक आहे अशातला भाग दोन्ही मध्ये नाही. त्याचं अल्टरनेटिव्ह पण वापरलं जातं ते. पण स्ट्रिक्टली पाहायला गेलं तर जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत उपवनम, आणि जेव्हा तिथे जाऊन आपण काही काम करतो तेव्हा ते उपवने. ओके सर. अपर्णा म्हात्रे बोलू पुढे का? कोण वाचेल? हा, अपर्णा म्हात्रे हो बोलू? वाचा ना, फिरण्यास वाचा. हा. फिरण्यास